नमस्कार लोकमित्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। बातमी आहे पाटोदा नगरपंचायत अंतर्गत सुरू असलेल्या आंबेडकर उद्यान प्रकल्पाचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा आरोप करत या कामाची तातडीने चौकशी करण्याची मागणी किशोर सुरेश उपदेशी यांनी केली आहे। कामाची गुणवत्ता तपासून संबंधितांवर कारवाई न झाल्यास 15 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 7 वाजता उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्यात येईल असा इशारा त्यांनी निवेदनाद्वारे दिला। किशोर उपदेशी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की आंबेडकर उद्यानाच्या कामात निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरलं जात असून कामाची गुणवत्ता अत्यंत खालावलेली आहे। याबाबत यापूर्वी नगरपंचायत पाटोद्याचे मुख्याधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली होती, मात्र अद्यापपर्यंत कोणतीही चौकशी अथवा कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करून स्पॉट पंचनामा करण्यात यावा, कामाची गुणवत्ता तांत्रिकदृष्ट्या तपासावी, तसेच सक्षम अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवून दोषींवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे। या संदर्भातील निवेदन उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच मुख्याधिकारी नगरपंचायत पाटोदा यांना देण्यात आलं आहे। क्रांतिकारी जय भीम। प्रभाग क्रमांक 12 येथे चालू असलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचं काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचं असून तात्काळ हे रद्द करावं, बंद करावं या मागणीसाठी मी दिनांक 27 जुलै रोजी पाटोदा उपविभागीय कार्यालय येथे अर्ज दाखल केलेला आहे आणि त्या अर्जाच्या कॉपी मी 9 जणांना पाठवलेल्या आहेत। मुख्यमंत्री, सामाजिक न्याय मंत्री, कलेक्टर या सर्वांना मी त्या कॉपी दिलेल्या असताना सुद्धा सध्या या परिस्थितीवर जिथं मी उभा आहे त्या आंबेडकर उद्यानाचं काम चालू असून या जागेची तुम्ही सरकारी मोजणी न आणता इथं काम बोगसरित्या चालू करीत आहात, हे तात्काळ रद्द करण्यात यावं